मी रफिकशाह गुलाबशाह समाजसेवक 29/1/24 रोजी शाहरुख नाव इसमाची गाडी पोलिसांनी पकडली होती चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। आप देख रहे हैं एमएच 18 न्यूज। आज की बड़ी खबर, महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग ने धुलिया के 2 पुलिस कर्मचारियों के गलत बर्ताव के मामले में सख्त सिफारिश की है। ये मामला रफिकशाह गुलाबशाह से जुड़ा है। मामला इस तरह है कि समाज के एक व्यक्ति की गाड़ी अशोक लीलैंड पुलिस ने जब्त कर ली थी। गाड़ी छुड़ाने के लिए रफिकशाह गुलाबशाह पुलिस स्टेशन पहुंचे। वहां मौजूद 2 पुलिस कर्मचारियों ने 20,000 रुपये की मांग की और पैसे न देने पर रफिकशाह गुलाबशाह को गालियां दी तथा झूठे केस में फंसाने की धमकी दी। समाज सेवक रफिकशाह गुलाबशाह ने पुलिस कर्मचारियों की बदसलूकी के खिलाफ महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग मुंबई में शिकायत दर्ज कराई थी। ये शिकायत आयोग के मुंबई सीक्रेट बेंच के जरिए आगे बढ़ाई गई थी। जांच के दौरान रिश्वत मांगने का आरोप साबित नहीं हुआ, लेकिन गाली गलौज और धमकी देने के आरोप वीडियो फुटेज में सही साबित हो गए। आयोग ने इस पर सख्त रूप अपनाते हुए आदेश दिया, शिकायतकर्ता रफिकशाह गुलाबशाह को 20,000 रुपये का मुआवजा दिया जाए। 8 हफ्तों में मुआवजा देना होगा, वरना 7% ब्याज भी देना होगा। दोनों पुलिस कर्मचारियों पर विभागीय जांच और अनुशासनात्मक कार्रवाई की जाए। महत्वपूर्ण बात यह है कि आयोग की ये केवल सिफारिश है। अभी तक दोनों पुलिस कर्मचारियों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हुई है। रफिकशाह गुलाबशाह यांचं एका मॅटर संदर्भात पोलिसांची काही इज्जत झाली आणि त्यावरून पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केली असा त्यांचा या ठिकाणी आरोप आहे। तर याचं काय म्हणणं आहे ते आपण सर्वजण पहिले जाणून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला प्रश्न आपण त्यांना विचारू। 29/1/24 रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे 2 पोलिसांनी स्वप्नील बाबूराव सोनवणे, इंद्रजीत ईश्वर वैराट यांनी अशोक लेलँड गाडी शाहरुख नावाच्या इसमाची पकडली। त्याच्या डिस्क्रेट फाईल होता। मी समाजसेवक म्हणून तिथे धावून गेलो, गाडीची चौकशी केली, त्यांना विचारपूस केली की तुम्ही गाडी सोडून द्या। त्यांनी 20,000 रुपयाची लाचेची मागणी केली। त्याचा मी विरोध केला। त्यांना कागदपत्र बिल वगैरे सर्व दाखवलं। सर्व काम लीगल इलिगल कोणताही नाही असा ऐकताच दोषी पोलिसांनी शिवीगाळ सुरू केली व माझ्या विरुद्ध एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी वारंवार दिली। आयसीला अर्ज कर, आम्ही कुणाला भीत नाही, मानव हक्क आयोगाला शिवीगाळ केली। अगदी खालची पायथ्यावर जाऊन त्यांनी हे कृत्य केला। त्याबाबतची तक्रार मी SP साहेबांना 30/1/24 रोजी केली आणि पूर्ण महाराष्ट्र शासनाला तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। त्याच्या विरुद्ध मी मानव हक्क आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली। त्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने चौकशी केली। दोषी पोलिसांविरुद्ध मानव अधिकार आयोगाने मानव अधिकाराचे उल्लंघन केले। कलम 18 प्रमाणे राज्य शासनाला सूचित केले 20,000 रुपये तक्रारदाराला त्याची नुकसान भरपाई द्यावी आणि दोषी पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे निर्देश सक्त आयोगाने दिलेले आहेत। माझी महाराष्ट्र शासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। ही विनंती माझ्याकडे रेकॉर्डिंग व्हिडिओ उपलब्ध आहे, मी पत्रकार बांधवांना ते दाखवतो।
कोणत्या दिवशी नेमकी घटना नाही? 1/2/2024 दिवशी काही 19/1/2024 रोजी रात्री 9:30 वाजता मी पोलिसांना तक्रार केली. पोलिसांविरुद्ध SP साहेबांना, महाराष्ट्र शासनाला. त्यांनी तक्रारीची आजपर्यंत कोणती दखल घेतली गेली नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. म्हणून मी मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचा निकाल आलेला आहे 16/9/2025 रोजी. हां, मध्ये CM साहेब आले म्हणून पत्रकार परिषद घेता आली नाही. तुम्ही बोलताना असं म्हटलं की 20,000 रुपयाची त्यांनी मागणी केली. मग आपण ACB कडे त्याबद्दल काही तक्रार करायला हवी होती किंवा त्यांना प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून व्हावी याचा प्रयत्न करायला पाहिजे. तसं का नाही केलं? आम्ही SP साहेबांकडे तक्रार केली, महाराष्ट्र शासनाला केली. SP साहेबांनी काय सांगितलं? SP साहेबांनी काही सांगितलं नाही, कोणते उत्तर आले नाही. त्यांच्यावर कोणती कारवाई मानव अधिकार आयोगाकडून चौकशी आली. माझा जबाब तिथे नोंदवला आणि ते अहवाल मानव अधिकार आयोगाकडे पाठवला. तुम्ही व्हिडिओ सादर केलं? SP साहेबांना व्हिडिओ पेनड्राईव्ह मध्ये सादर केला आहे, मानव अधिकार आयोगाकडे सादर केला आहे. काहीच नाही. मानव अधिकार आयोगाने निकाल दिलेला आहे, ते निकाल आपण वाचावा आणि माझ्या पुरावा कोणत्या ठिकाणी हे प्रकार घडला? चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन नेमणूक इंद्रजीत ईश्वर वैराट, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन. ईश्वर वैराट. ईश्वर वैराट. गाडी कोणाची आहे? ईश्वर वैराट. गाडी कशासाठी जप्त करण्यात आली किंवा त्या गाडीचा मालक कोण आहे? मला शाहरुख नावाचे इसम माझ्या ओळखीच्या. इस्क्रेप गाडी, इस्क्रेप आईल होता गाडीमध्ये. ते अशोक लेलंड गाडी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेली. त्याने सर्व पेपर बिल वगैरे दाखवले, सर्व लिगल होतं. तरी त्यांनी 20,000 लाचेची मागणी केली. मी त्याचा विरोध केला. ते माझ्याशी त्यांनी शिवीगाळ असे कृत्य केले आणि IGला पण अशब्द वापरले. मानव आयोगाला शिवीगाळ केली. खालची पातळीवर येऊन अगदी त्यांनी हे कृत्य केले. त्याबाबतच्या माझ्याकडे व्हिडिओ पुरावा आहे, मी देण्यास तयार आहे. ती गाडी तुमच्या मित्राची गाडी आहे, तुमच्या मित्राची आहे. तुमच्या मित्राला पण अटक केली का? मग काही अटक केली नाही. मी समाजसेवक, तो समाजाचा आहे. शाहरुख शेख. त्याने मला फोनद्वारे कळवलं, पोलीस स्टेशनला अशी गाडी माझी जप्त केली. कशा कारणामुळे ते काही सांगता येत नाही पोलिसांना. त्यांनी स्टेशन लाईन नोंद केली नाही, कोणती कारवाई केली नाही, फक्त 20,000ची मागणी केली. ऑइलचा धंदा करतो. ऑइलचा धंदा करतो.
त्याला ते का आले नाही कुठे इथे किंवा तिथे पोलीस स्टेशनमध्ये होते ना ते पोलीस स्टेशनला. मानव आयोगाकडे कोण गेलं? हा मानव आयोगाकडे कोण गेलं होतं? तुम्ही कधी काय मानव अधिकाराकडे तुम्ही आता जे दाखवताय तर ते मानव अधिकाराकडे दाखल करता तक्रार मी केली सर. तुम्ही केली त्या ठिकाणी गेली माझ्यावर अन्याय झालेला आहे ना. नाही, पण मेन कारण ते पोलिसांनी माझ्याशी उच्चत केली. तुम्ही तर थळ पाडले हा. तुम्हाला बोलवलं तुमच्या मित्राने की माझ्यावर अन्याय होतोय तुम्ही या. तुम्ही एक मित्र म्हणून गेले. मी समाजसेवक म्हणून तिथे गेलो. माझा हक्क अधिकार होता सर. पोलिसांना विचारपूस केली, गाडी कशाबद्दल जमा केली, त्यांच्याकडे काही उत्तर न होता मी सर्व पेपर वगैरे त्यांना दाखवले, मालाच्या बिल दाखवलं, त्यांनी माझ्याशी उज्जत घातली. तुमच्याशी उज्जत घातली हे चुकीचे आहे त्याबद्दल आपण नाही, पण ते जे तुमचे मित्र आहे ते मित्रांनी तुम्हाला बोलवलं ना. हा तर सर्व प्रकारचा त्यांनी तो काय केला पाहिजे ना. कारण तुम्ही मित्र म्हणून गेले, मग तुम्ही मानवाधिकार प्रतिनिधी म्हणून तिथं तुमची भूमिका साजरी केली पोलीस प्रशासनाला, तर तुम्ही झालेला प्रकार काय? त्यांना पोलिसांनी कोणतीही त्रास दिला नाही. त्रास मला झाला, माझी बेइज्जती झाली, माझे छळ झाले, शिवीगाळ केली, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. नाही पैशाचा तुम्ही जो मामला सांगताय, 20,000 रुपयाचा मामला सांगताय, हा तुमच्याकडे मागणी केली बरोबर. पण या प्रकरणाचा मूळ कारण ते तुमचे मित्र आहे, तर त्यांनी तेच तुम्ही सांगितलं पाहिजे ना की या प्रकरणाचा हा मुद्दा आहे, माझे मित्रांना मी बोलवलेले या पदावर या पदावर आहे आणि त्याचा अपमान झाला, त्याच्यामुळे त्यांनी प्रेस बोलले ठीक आहे. तुम्ही चाळीसगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी होते जे बोलल्यावर त्यांची शिवी कॉन्टॅक्ट केला त्यांना बोललो पियायला, बघतो म्हणे उद्या. कोण होते दुसरं झालं होते? नाही जीवन कोणते गोरजीवन बोलते. त्या टायमाला गाडीवर केस झाला की सोडलं त्यांनी गाडी? बिना केकची सोडली गाडी. सोडण्यात आली गाडी. हा गाडीवर केस वगैरे काहीच झालेलं नाही. तुम्ही त्या ऑर्डर वाचून घ्या तुम्ही मागा. नाही पण तुमचं पर्सनली काय वाद आहे का? पर्सनली काही वाद तुमच्याशी पोलिसांना गुन्हा दाखल करणं किंवा तुमच्याकडे 20,000 रुपये मागणं किंवा मानसिक त्रास देणं या मागचा उद्देश काय, इंटेन्शन काय? गाडीबाबत विचारपूस मी केली सर. अच्छा, गाडी तिथे मी गेलो, माझ्याशी त्यांनी 20,000ची मागणी केली लाचेची आणि माझ्याशी उच्चर घातली. एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. एट्रॉसिटी पोलीस कसं काय? स्वप्नीलने सांगितलं. आम्ही छप्पन जातीचे, आमच्यावर एट्रॉसिटी बसत नाही सर. विभिन्न जातीचे आम्ही. हा, दुसरा मुद्दा असा आहे नाही तुमच्या विचारायचं लास्टची मागणी केली ना मग त्या गाडीवर अँटिक्रेशन गुन्हा करून तुम्ही त्यांनी माझ्याशी वाद आणि गाडीवाल्याला पुढे करणं गरजेचं होतं. तुमच्याकडे पैसे मागण्याचं कारण काय हे महत्त्वाचं. मी गाडी सोडण्यासाठी गेलो सर. शाहरुख शेखने मला सांगितले माझी गाडीबाबत विचारपूस करा, सोडा. माझ्याकडे सर्व कागदपत्र क्लिअर आहे. कारण म्हणजे गाडी त्यांनी काही कारवाई केली नाही, मग ते पैसे मागतातच. मागितल्यानंच आहे त्यांनी. अच्छा, गाडी तुम्ही सोडून पण दिली. बिना पैसे घ्यायची गाडी सोडली. भैया सोडून तुम्ही दिली. जे रेकॉर्डिंग केलं ना त्याला काही काय नाही, त्याला काही सोडलं नाही. ते नाही झालं मी रफिक्षा गुलाबशाह समाजसेवक. 29/1/24 रोजी शाहरुख नाव इसमाची गाडी पोलिसांनी पकडली होती 40,000 रोड पोलीस स्टेशन येथील. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बाबूराव सोनवणे, इंद्रजित ईश्वर वैराट. मी त्याबाबत त्यांना विचारपूस केली, गाडी का बद्दल पकडली. त्यांनी माझ्याकडे 20,000 रुपयाची मागणी केली लाचेची. मी त्यांना नकार दिल्यावर त्यांनी माझ्याशी आरेरावची भाषा केली, शिवीगाळ केली, एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, खाकी वर्दाची गरिमा दाखवली, माझी बेइज्जती केली, माझे छळ केले. म्हणून मी त्या बाबतीत SP साहेबांना तक्रार दिली 30/1/24 रोजी. सदर तक्रारीवर काही कारवाई झाली नाही, म्हणून मी राज्य मानव आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यांनी निकाल दिलेला आहे की कलम 18 प्रमाणे मानव अधिकारचे उल्लंघन झालेले आहे. राज्य शासनाने तक्रारदाराला 20,000 रुपये द्यावेत. सदर दोषी पोलिसाविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी और सदर अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात यावे. तर मी समाधान आहे मानव अधिकार आयोगाने जे निकाल दिला आहे त्याच्यावर. आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की त्या आदेशाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
कारण याच्या पुढे अशा प्रकारे कोणत्याही सामान्य माणसावर असे अत्याचार अन्याय होऊ नये. कायदा सर्वासाठी आहे.